नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन समितीने 2026-27 या आर्थिक वर्षासाठी रुपये 575 कोटी 58 लाखांचा अर्थसंकल्प स्थायी समितीसमोर सादर केला। उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासह प्रवाशांना पर्यावरणपूरक व सुलभ बस सेवा देण्यावर भर राहणार असल्याचे परिवहन समिती सभापती मंगला खेकरे यांनी सांगितले। डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात हा अर्थसंकल्प स्थायी समिती सभापती शिवानी दानी वखरे यांच्याकडे सादर करण्यात आला। यावेळी परिवहन समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते। परिवहन विभागाचा 2025-26 चा सुधारित अर्थसंकल्प रुपये 418.40 कोटी तर 2026-27 साठी रुपये 575.58 कोटी प्रस्तावित करण्यात आला असून मार्च 2027 अखेर रुपये 68.38 लाख शिल्लक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। उत्पन्न वाढीसाठी शहरातील विविध बस डेपो व बस स्थानकांवर व्यापारी संकुले उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी रुपये 40 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। तसंच बस थांब्यांवरील किऑस्कचे रूपांतर छोट्या व्यावसायिक केंद्रात करून भाडे तत्वावर देण्याचा मानस आहे। सध्या परिवहन विभागाकडे 580 बसांचा ताफा असून त्यात 385 ई बसेसचा समावेश आहे। आगामी काळात आणखी ई बसेसचा समावेश करून सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, सुरक्षित व पर्यावरणपूरक करण्यावर भर दिला जाणार आहे। याशिवाय बस थांब्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे, नवीन बस मार्ग, तिकीट दर सुसूत्रीकरण आणि जाहिरातीद्वारे उत्पन्न वाढ यासारख्या उपाययोजनांचाही अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे। आसमानों के आगे है ये सपनों का जहां, पंख लगाकर उड़ भी जाओ परियों का है आशिया। नाचेंगे झूमेंगे मस्ती में कर